काळूबाई माझे आई ग, आवडीनं धरतो तुझं पायी. 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 नमस्कार माऊली, नमस्कार. या येणाऱ्या शारदीय नवरात्राच्या निमित्तानं आपण पाहतो आहोत देवी दुर्गा यांच्या अवताराची कथा, महिषासुराच्या वधाची कथा. माऊली, महिषासुर केवळ एक असुर नव्हता, अत्यंत शूर होता, अत्यंत पराक्रमी होता. अनेक असुरांना लोळवून टाकेल असं सामर्थ्य त्याच्या बाहूमध्ये होतं. पण काय करणार माऊली, त्याचे विचार मात्र अत्यंत हीन दर्जाचे होते. त्याला त्याच्या बळाचा अहंकार होता, ते स्वाभाविकच होतं माऊली. पण त्याला दृढ विश्वास होता की कोणतीही स्त्री त्याचा पराभव करू शकणार नाही. अरे काय योग्यता आहे त्या स्त्रीची माझ्या समोर? असे हीन विचार माऊली, असे हीन विचार. आणि इथेच ठिणगी पडली. अहो, साक्षात महादेव, जे देवाधिदेव, ते सुद्धा मान्य करतात की शक्तीशिवाय शिवाचं अस्तित्व काहीही नाही. तिथे या दैत्यानं या स्त्रीला कसपटा समान लेखावं. हाच फरक आहे विचार आणि संस्कार याच्यामधला. शालीन मनुष्य नेहमी स्त्रीचा आदरच करतो, पण अहंकारी मनुष्य, उन्मत्त मनुष्य हा नेहमी स्त्रीचा दुस्वास करतो. आणि अर्थातच त्याचं फळ त्याला निश्चितच मिळतं. या सर्वांच्या डोळ्यातले भय जाणवते आहे मला. नाही नाही, या दैत्यसूर महिषासुराच्या राज्यात भयाला स्थान नाही. सेनापती, आज्ञा असावी दैत्यराज. हे काय घडते आहे? क्षमा असावी दैत्यराज, परंतु काय घडते याची कल्पना आम्हाला देखील नाही. मग जा, मला आताच समजायला हवे हे काय घडते आहे. जा आणि शोधून आणा नेमके काय बिनसलेले आहे आमच्या सृष्टीत. दैत्यराज, तुम्ही शांत व्हा दैत्यराज. असं नसतं व्हा. दैत्यराज, मला अशी शंका येते की दैत्यगुरु शुक्राचार्यांनी आपणास ज्या विपरीत घटनेसंबंधी सावध केले होते, कदाचित हा त्याचाच तर परिणाम नाही ना? नाही नाही महाराज, माझी केवळ शंका होती महाराज. काय झाले? मृत्यू समक्ष दिसला म्हणून भयभीत झाला? दैत्यकुळात अशा भयभीत सेनापतीची आवश्यकता नाही. ती स्त्री जी सर्व देवांच्या साक्षीने व प्रार्थनेने प्रकट झाली होती, हे तिचे कारस्थान तर नाही ना? एक सामान्य स्त्री आहे ती. काय तिची पात्रता आमच्या समोर, आणि आपण तिला घाबरायचे? लज्जा तरी कशी वाटत नाही असे विचार करायला? जा आणि संपूर्ण माहिती काढा. नक्की हे त्याच मुळे घडत असावे. जा, निघा. आमच्या साम्राज्याला असे तडे देण्याचे दुस्साहस कदापि सहन केले जाणार नाही.
हा तर सिंह गर्जनेचा आवाज आहे. ही आहे का ती स्त्री? ही साधारण नाही, ही असाधारण देवी भासते आहे. भयभीत कसले होतात? ही तर एक सामान्य स्त्री, अबला नारी, आणि तिच्याकडे सिंह असला म्हणून काय झालं? याहीपेक्षा भयावह प्राण्यांना मी या हाताने मारलेले आहेत. चला. हे अबला स्त्री, तुझ्या मायावी कुरापती थांबव, अन्यथा याचे परिणाम योग्य होणार नाहीत. आम्हाला दैत्यराज महिषासुराने तुझा नायनाट करण्यासाठी पाठवलाय. आम्हाला भयभीत करण्याचे प्रयत्न देखील करू नकोस. या क्षणी तुझ्या या बालिश विधानाचा दंड मृत्यू भेट म्हणून देणे शक्य आहे मला, परंतु त्या भेटीचा मान तुझ्या दैत्यराजांचा आहे. जाऊन त्याला सांग, याचे परिणाम चांगले होणार नाहीत, अन्यथा त्याचा नाश अटळ आहे. स्वतःचा प्राण प्रिय असेल तर हा दुष्कृत्याचा मार्ग त्यागून टाकावा. या भाषेत दैत्यराजांना देवानेही बोलायचं साहस केलं नाही, आणि तू तर एक सामान्य स्त्री आहेस, तरी असं वर्तन करतेस. तुला या वर्तनाचं दंड झालंच पाहिजे. आक्रमण! तुझा देह देखील एका क्षणात भस्म होऊ शकतो, परंतु तो जिवंत ठेवते आहे. जाऊन तुझ्या त्या राजाला सांग, म्हणावं त्याचा पापाचा घडा आता भरलेला आहे, आता त्याचा अंत समीप आला आहे. आसुरी शक्ती आणि वृत्ती यांना दंड देण्यासाठी आदिशक्ती दुर्गा देवीच्या रूपाने अवतरले आहेत. होय, आता त्यांना शासन होईल आणि समस्त सृष्टी हे बघेल. देवी दुर्गाने अवतार धारण करणे हे अनेक अर्थांनी महत्त्वाचे मानले गेले आहे. आज भूलोकी स्त्रीला कुठलेही मानाचे आदराचे स्थान दिले जात नाही. तिच्या शक्तीची सामर्थ्याची तिला जाणीव करून दिली जात नाही. तिच्या पदरी सतत अवहेलना चालली आहे. स्त्री शक्तीचा सन्मान होण्यासाठी दुर्गा देवीचा हा अवतार धारण होणे अत्यंत महत्त्वाचे होते, ज्यामुळे पापी मनुष्यांना दैत्यांना दंड मिळून स्त्री शक्तीचा सन्मान केला जाईल. होय, तिचे हे रूप शक्तीचे उपासक पूजतील व नवनवीन उपासक निर्माण होतील. भविष्यात जेव्हा जेव्हा त्याची आवश्यकता भासेल तेव्हा तेव्हा ते मदतीस धावून जातील. दैत्यराज! 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 काय झाले तुला एवढे जीव काढून ओरडायला? आणि तू एकटाच परतलास? बाकी सैन्य? दैत्यराज, बाकीचे सर्व सैन्य त्या स्त्रीने नष्ट केले आणि मला जिवंत सोडले, कारण आपणास मी तिचा निरोप पोचवावा. निरोप? कसला निरोप? नेमके काय घडले तिथे? दैत्यराज,
आपल्या आज्ञेप्रमाणे आम्ही सर्वजण त्या स्त्रीवर आक्रमण करण्यासाठी सज्ज झालो, पण त्या मायावी स्त्रीने सर्व सैन्यांना नष्ट करून टाकले आणि आपणास निरोप पाठवला की का थांबलास? स्पष्ट बोल, नाहीतर तुझा जीव घेईन. बोल 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 बोलतो महाराज. ती म्हणाली की जाऊन तुझ्या त्या राजाला सांग, म्हणावं त्याचा पापाचा घडा आता भरलेला आहे, आता त्याचा अंत समीप आला आहे. महाराज, मला नाही वाटत ती कोणी सामान्य स्त्री आहे. दैत्यराज, दैत्यराज, सामान्य असो अथवा नसो, मी देखील कुणी सामान्य नाही हे तिला देखील आता कळायलाच हवे. आता ह्या सृष्टीमध्ये महायुद्ध अटळ आहे, महायुद्ध अटळ आहे. त्या स्त्रीला तिचे स्थान हा महिषासूर दाखवून देईल. हे अबला नारी, सामान्य स्त्री, कुठल्याही स्त्रीसाठी मी तुला तिचा आदर्श बनवू देणार नाही. तुझा अशा प्रकारे संहार करे की समस्त स्त्री जातीला धडा मिळेल. तुझ्या या मायावी जादूने भयभीत होणाऱ्यातला मी नव्हे. विनाशकाले विपरीत बुद्धी. आजवर तुला कैक संधी दिल्या, अशी एक भाबडी आशा होती की तुझ्या दुष्कृत्याचा तुला पश्चाताप होईल, परंतु असे घडले नाही. ज्याची वृत्तीच असुरी असते त्याचा नाश करणे उपयुक्तच असते. आक्रमण! माऊली, आजवर या सृष्टीमध्ये कधीही घडलं नव्हतं आणि या सृष्टीनं कधीही पाहिलं नव्हतं ते आज घडत होतं. दुर्गादेवी आणि महिषासूर एकमेकांच्या समक्ष उभे ठाकले होते आणि घमासान युद्ध झालं. हे केवळ देव आणि दानव
यांच्यामधलं युद्ध नव्हतं माऊली, तर सुशक्ती आणि कुशक्ती यांच्यामधला हा लढा होता. चांगुलपणाच्या अस्तित्वाचा हा प्रश्न होता आणि समस्त सृष्टीला स्त्री शक्तीची ताकद दाखवून देण्याचा हा प्रसंग होता. सलग 9 दिवस आणि 9 रात्र अखंड अविश्रांत हे युद्ध चाललं होतं. प्रचंड नरसंहार झाला माऊली, प्रचंड नरसंहार झाला. त्याचं सर्व सैन्य नामशेष झालं आणि आता उरला केवळ महिषासुर. तुझा अंत आता समीप आला आहे महिषासुरा. हा महिषासूर म्हणजे कोणी सामान्य दैत्य नाही, आणि तुझ्यासारख्या सामान्य स्त्रीकडून मी पराजय कदापि स्वीकारणार नाही. मला असे वाटले होते, आता तरी तुझी बुद्धी, तुझा अहंकार जाईल, पण तसे झाले नाही. तुला आता शासन झाल्यावरच मी शांत होईन. माझा अंत तुला आता कळेल. तू कुणाला आव्हान दिले आहेस ते. कितीही झाले तरी महिषासूर हा मायावी दैत्य आहे, याला कमी लेखून चालणार नाही. परंतु हा आता मायावी युद्ध खेळणार आहे. माऊली, या नवरात्राचं महत्व तरी काय आहे? हा, आता कोणी असं म्हणेल की सत्प्रवृत्ती आणि असत प्रवृत्ती याच्यामधलं हे युद्ध आहे आणि मग चांगल्याचा विजय आहे. पण लक्षात घे माऊली, याहून महत्वाचं असं आहे की ही लढाई आहे स्त्री शक्ती आणि असुर शक्ती याच्यामधली, आणि ते देखील अशा काळात की ज्या वेळेला सृष्टीमधले सगळे देव महापुरुष हे युद्ध करायला असमर्थ होते. तेव्हा या सृष्टीचा सुरक्षेचं आव्हान स्वीकारलं ते या स्त्री शक्तीनं, दुर्गादेवीनं. आणि आता ही दुर्गादेवी आणि महिषासूर यांच्यामध्ये घनघोर युद्ध येऊन ठेपलाय. काय होईल या युद्धाचा शेवट कळेल पुढील भागात. पण तोवर उतू नका, मातू नका, घेतला बसा टाकू नका. काळूबाई माझे आई ग, आवडीनं धरतो तुझं पायी. काळूबाई माझे आई ग, आवडीनं धरतो तुझं